नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक वेळा एक गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे हे दलित लोक जे आहेत किंवा बौद्ध लोक जे आहेत आरक्षणाशिवाय समोर जाऊ शकत नाही किंवा आरक्षणाशिवाय यांचं काय होऊ शकत नाही. परंतु या सर्व वक्तव्यांना किंवा हे जे काही जे मनुवादी लोक असं वक्तव्य करणाऱ्या जातीवादी किड्यांना ज्या चांगलाच दणका एका बौद्ध तरुणीने दलित तरुणीने दिला आहे. तर नेमकं काय घडलं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असतो अनेक लोकांकडून असे वक्तव्य केले जातात की या ठिकाणी ही जी लोक आहेत किंवा ही मागासवर्गीय जी लोक आहेत किंवा विशेष करून बौद्ध समाजाची जी लोक आहेत किंवा जी दलित समाजातून जी लोक येतात हे जे आहेत आरक्षणाशिवाय काहीच करू शकत नाही किंवा हे जे काही यांना यश मिळतं हे सर्व काही फक्त आरक्षणामुळेच मिळतं. अशा अनेक वेळेस आपण हे वक्तव्य किंवा अशा चर्चा आपण ऐकल्या असतील आणि अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. परंतु मित्रांनो, अशा लोकांना चांगला दणका देण्याचं काम एका दलित तरुणीने केलं आहे, जिने थेट भारत देशाचं नाव जे आहे तिने थेट अमेरिकेमध्ये उज्ज्वल केलेलं आहे. तर तिने नेमकं काय केलंय तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. त्या तरुणीचं नाव आहे मंजिरी आणि तिने जे थेट आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी एक न्यायालय आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ती त्या न्यायालयामध्ये जज म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे. भारतीय वंशाची पहिली महिला आहे असं सांगितलं जात आहे, जी त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो दलित प्रवर्गातून येत असून कुठल्याही आरक्षणाच्या जोरावर किंवा कुठल्याही आरक्षण न घेता थेट तिने त्या ठिकाणी जे आहे न्यायाधीश हे पद मिळवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ती अमेरिकेमध्ये न्यायाधीश बनलेली आहे. त्यामुळे तिच्यावरती जे आहे मित्रांनो कौतुकाचा वर्षाव चौफेर होताना दिसत आहे. तिचं प्रत्येक ठिकाणी कौतुक केलं जात आहे आणि जे लोक या ठिकाणी बोलताना आपण पाहत असतो की बौद्ध समाज, दलित समाज किंवा मागासवर्गीय लोक हे जे आहेत मित्रांनो विदाऊट आरक्षण समोर जाऊ शकत नाही किंवा यांना आरक्षणाच्या कुबड्या घ्यावाच लागतात, तर त्या लोकांच्या थोबाड्यामध्ये चांगला चपराक देण्याचं काम ह्या तरुणीने केलेलं आहे. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.